आता आपण पाहणार आहोत मुलांना जीवनसत्व B12. आता B1 पाहिलं, B9 पाहिलं, B12, B12 आपण पाहणार आहोत ते आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारचं कार्य करतं आणि ते स्तोत्र कुठून आहे आणि जर ते आपल्या शरीराला नाही मिळालं तर कोणत्या प्रकारचा अभाव होऊ शकतो हे देखील आपण पाहणार आहोत. बघा, जीवनसत्व B12 आपण पाहणार आहोत, कार्य बघणार आहोत की जे लाल रक्तपेशी आहे जे तयार करणे हे जे B12चं काम आहे, की जे आपल्या शरीरामध्ये जे पांढऱ्या पेशी आणि लाल पेशी आहेत त्या काय करत असतात, आपल्या शरीरामध्ये पसरलेले असतात. मग लाल पेशी आणि पांढऱ्या पेशी हे काय करतात, आपल्या शरीराचं असलेलं जे शिरकाव जर कोण करत असेल, आपला जीवजंतू गेला असेल, सूक्ष्मजीव गेला असेल तर ते त्याच्याशी लढण्याचं जे काम करत असतात. आणि म्हणून जे B12 आहे हे काय कार्य करत आहे की ते आपल्या शरीरामध्ये लाल पेशी काय करतात, तयार करायचं काम करतात. म्हणजे रेड सेल्स जे असतात, जे सेल्स बोलू शकतो, लाल रक्तपेशी ज्या रेड सेल्स आहेत त्या काय करतात, तयार करतात. मग अशा प्रकारचे आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी असतात ते पेशी तयार करण्याचं काम देखील हे करत असतात. जर या पेशी कमी जास्त झाल्या तरी आपल्याला आजार होऊ शकतो. आपण काय करू शकतो, आपल्याला एक प्रकारे अशक्तपणा येऊ शकतो, थकावटपणा येऊ शकतो आणि एका वेगळ्या समस्याला सामोरं जाऊ शकतो. बघा, दुग्धजन्य पदार्थ आणि मांस, मग याचं जे स्तोत्र आहे बघा इथे त्यांनी दिलेलं आहे. कार्य आपण पाहिलेलं आहे की लाल रक्तपेशी तयार करणे आहे. मग त्याचं जे स्तोत्र आहे दुग्धजन्य पदार्थ आणि मांस, की तुम्हाला काय करणं, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आणि मांस आहे की दूध आणि दुधापासून मिळवलेले जे अनेक जे प्रकार आहेत ते तुम्हाला खाणं गरजेचं आहे आणि मांस देखील खाणं हे गरजेचं आहे. मग दुधापासून मिळणारे हर एक प्रकार कोणते आहे, दूध आहे, दही आहे, ताक आहे, लोणी आहे, बटर आहे, पनीर आहे आणि त्याचप्रमाणे असे विविध प्रकारचे ज्याच्यामध्ये दुधापासून बनलेल्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला खाणं हे गरजेचं आहे. बघा इथे तुम्ही चित्रात पाहू शकता की कशा प्रकारे बघा हे दूध आहे, अंडी आहे, त्याचप्रमाणे दुधापासून बनवलेले हर एक पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ आणि मांस सांगितलंय. म्हणजे हे काय आहे, चिकन आहे, मटन आहे, की ज्याला जसं आवडेल त्या प्रमाणामध्ये किंवा त्या मात्रेमध्ये त्या प्रमाणामध्ये आपल्याला खाणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या शरीराची काय झाली पाहिजे की आपल्या शरीरात जे लाल रक्तपेशी आहेत त्या पेशींची वाढ होणं देखील गरजेचं आहे. मग अशा प्रकारे हे जे स्तोत्र आहे हे देखील बघा आपल्याला त्याच्यापासून मिळत आहे. मग जर ते नाही मिळालं तर काय होणार आहे, साहजिकच आपल्या शरीरात लाल जे पेशी आहेत त्या तयार होणारच नाहीयेत आणि म्हणून आपला जो आहे की बघा ॲनिमिया. मग आपल्याला सांगितलं की काय ॲनिमिया म्हणजे काय आहे, विसर पडणे आहे. जसं मी मगाशी सांगितलं की जर आपल्याला ते मिळालं नाही तर आपल्याला काय होतो, विसर पडू शकतो. आता आपण पाहिलं व्हिटॅमिन C बघणार आहोत. आपण पाहिलं B1, B9 आणि B12 पाहिलं होतं. आता आपण व्हिटॅमिन डायरेक्ट जीवनसत्व C मध्ये पाहणार, व्हिटॅमिन C मध्ये पाहणार की व्हिटॅमिन C हे कशात आहे, संत्र्यामध्ये व्हिटॅमिन C हे असतं. बघा, आता ते काय कार्य करतं आपल्या शरीरामध्ये, शरीराच्या ऊतीचे रक्षण करणे. जे शरीरामध्ये ज्या ऊती आहे, जे आपले इंटरनल जे ऑर्गन्स आहेत त्याला ऊती बोलल्या जातं. हिरड्या व दात, हाडे, त्वचा यासाठी हे कोलेजन ही प्रथिने तयार करणे आहे. जे हिरड्या आहेत, हिरड्या कुठे असतात, जे आपले दात आहे, दाताच्या वरती जो लाल कलरचा जो पट्टा आहे तो आपल्याला त्याला काय बोलणार आहोत, हिरड्या बोलणार आहोत. आणि जे दात आहेत, हाडे, त्वचा ह्याच्या मजबूतीसाठी, बळकटीसाठी व्हिटॅमिन Cचा काय केला जातो, वापर केला जातो. बघा इथे चित्रामध्ये दिसत आहे की जे व्हिटॅमिन C हे कशा प्रकारे कोलेजन हे प्रथिने तयार करणे. आणि आपल्या शरीरामध्ये कोलेजन हे प्रथिने म्हणजेच काय, प्रोटीन, प्रथिनेचा अर्थ काय आहे, प्रोटीन आहे. हे प्रोटीन तयार करण्यासाठी देखील त्याचा वापर केला जातो. म्हणजे मुलांना समजलं जीवनसत्व हे C हे कशात आहे मुलांना, ऑरेंजमध्ये आहे, संत्र्यामध्ये आहे. जर ते आपल्या शरीरामध्ये कोणत्या प्रकारचं कार्य करत आहे, शरीराच्या ऊतीचं रक्षण करण्याचं जे काम करत आहे, आपल्या हिरड्यांना मजबूती देण्याचं काम करत आहे, आपल्या दातांना देखील मजबूती देण्याचं देखील हे काम करत आहे आणि त्याचप्रमाणे आपली त्वचा आहे त्यांना देखील बळकटी देण्यासाठी काम करत आहे. आणि कोलेजन नावाचा जो प्रथिने आहे तो तयार होत असतो व्हिटॅमिन C मुळे आणि म्हणून व्हिटॅमिन C हे आपल्या शरीरासाठी देखील आवश्यक आहे. मग आता याचं स्तोत्र काय आहे आपण ते देखील मुलांना पाहणार आहोत की हे आपल्याला कुठून मिळणार आहे ते आपण लगेचच आपण चित्राच्या माध्यमातून पाहणार आहोत. बघा याचं स्तोत्र काय आहे. मग आता बघा पाहणार आहोत जी सर्व प्रकारची जी आंबट जी फळं आहेत, तुरट आहेत ती व्हिटॅमिन C माध्यमातून मिळतात. ते काय दिलंय, आवळा आहे, किवी आहे. आवळा म्हणजे तुम्हाला कळतो की जो बघा अशा प्रकारचा जो हा काय आहे, आवळा आहे, तो कसा असतो, आंबट असतो, मुलांना तुरट असतो. किवी आहे, संत्री आहे, इतर लिंबू आहे, त्याचप्रमाणे वर्गीय फळं, कोबी, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या हे सर्व पदार्थ आपण खाल्ले गेले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला काय होणार आहे, जे आपल्या हिरड्या आहेत, आपले जे दात आहे, आपली जी त्वचा आहे काय करत आहे, आपल्याला ते मजबूती आणि बळकटी देण्याचं काम करण्यासाठी आपल्याला काय काय खाणं गरजेचं आहे, आपल्याला आवळा खाणं गरजेचं आहे, किवी खाणं गरजेचं आहे, संत्री, मोसंबी
बी हे देखील फळं खाणं गरजेचं आहे. इतर पालेभाज्या देखील खाणं गरजेचं आहे. लिंबू खाणं गरजेचं आहे. फळे, कोबी, टोमॅटो आणि हिरवी मिरची हे देखील काही हिरव्याच्या सर्व पालेभाज्या हे देखील खाणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे बघा, हे जे चित्रामध्ये दाखवलेले जे तुम्हाला जो आहे जे पीक दाखवलं आहे याच्यामध्ये सर्व प्रकार आहेत. जी संत्री आहे, मोसंबी आहे, त्याचप्रमाणे जी हिरव्याच्या सगळ्या पालेभाज्या आहेत, किवी, संत्री, आवळा, लिंबू हे देखील आपल्या शरीरामध्ये जाणं हे तितकंच गरजेचं आहे. मी जसं सांगितलं की जीवनसत्व हे आपल्याला म्हणजे जे महत्त्वाचे जे आपले कार्बोदक आहे किंवा जे महत्त्वाचे जे अन्न घटक आहेत त्याच्यापेक्षा जरी कमी प्रमाणामध्ये किंवा अल्प प्रमाणात लागले तरी त्याचा उपयोग आपल्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला त्याची गरज आहे मुलांना. जर ती नाही मिळाली तर आपल्याला कोणते आजार होऊ शकतात. जर आपल्याला व्हिटॅमिन सी नाही मिळालं तर आपल्याला कोणते आजार होणार आहेत बघा, आपण पाहणार आहोत की त्या अभावी की आपण कोणत्या आजारांना सामोरे जाणार आहोत ते देखील बघणार आहोत. बघा, अविजन्य विकार काय होणार आहे, स्किरवी म्हणजे हिरड्यामधून रक्तस्राव होणे, की जर आपल्याला जर व्हिटॅमिन सी नाही मिळालं तर काय होणार आहे, जे आपल्या या हिरड्या आहेत यांना काय बोलणार आपण, ज्या हिरड्या आहेत त्या हिरड्यामधून काय होणार आहे, रक्तस्राव येणार आहे, ब्लडिंग सुरू होणार आहे, की जरा देखील तुम्ही काही खाल्लं तर तुम्हाला तिथे त्रास होणार आहे आणि ब्लड यायला सुरुवात होणार आहे. मग त्याचप्रमाणे गलग्रंथी सुजणे म्हणजे काय, तुम्हाला जो गाल आहे तो सुजून जाणे, आतल्या भागामध्ये तो काय होणार आहे, तो सुजणार आहे. जखमा लवकर न भरणे, जखम लवकर न भरून येणे, की जे काही तुम्ही खाता किंवा जो काही औषध लागतं की त्याला जखम लवकर भरून येत नाही, कारण विटॅमिन जे सी आहे ते तुम्ही खाल्लं नसल्यामुळे त्याचा तुम्हाला फरक पडत नाहीये. म्हणून तो आपल्या जीवनामध्ये देखील जे सर्व विटॅमिन ए, बी, सी, के, ई, के हे सगळं जीवनसत्व आहे, जे विटॅमिन B1, B2, B9, B6, B12 हे खाणं देखील तितकंच गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मुलांना पाहू शकता की जे आपण जे पदार्थ आहे विटॅमिन सीचे ते नाही खाल्ले तर आपल्या शरीराला देखील अशा प्रकारचे विकार होऊ शकतात. तर अशा प्रकारे मुलांना आपण पाहिलं की जर आपलं विटॅमिन जे सी आहे ते आपल्या पदार्थामध्ये, आपल्या जीवनामध्ये किंवा आपण अन्न पदार्थामध्ये घटकामध्ये नसेल तर आपल्याला अशा प्रकारचे आजार किंवा विकार हे होऊ शकतात. जर हे आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला हे घटक खाणं गरजेचं आहे, हे फळे खाणे गरजेचं आहे, की जसं बाबा हिरड्यामधून रक्तस्राव होणे, त्याचप्रमाणे गलग्रंथी होणे, सुजणे हे जे प्रकार आहेत ते आपल्याला देखील होऊ शकतात. आणि म्हणून जीवनसत्व जे सी आहे ते देखील आपल्या शरीरामध्ये एक जाणं हे गरजेचं आहे. आता आपण पाहणार आहोत जीवनसत्व डी आहे. जीवनसत्व डी म्हणजे काय, ते कोणत्या प्रकारचं आहे की जर ते नसेल तर आपल्या शरीराचे जे हाडं आहेत ती मजबूतीचं ते काम करत असतं. जीवनसत्व जे डी आहे ते काय करत आहे, आपल्या हाडांना मजबूती देत असतं. पण ते हाडांना मजबूती देण्याचं काम म्हणजे ते स्तोत्र काय आहे, दूध आहे, अंडी आहे, मांस आहे, ते काय करत आहे, आपल्या शरीराला मजबूती देत आहे. आपण चित्रीकरणाच्या माध्यमातून मुलांना बघूया की जीवनसत्व डी. बघा तिथे काय दिलं आहे, हाडे व दाते. बघा मी हाडे आणि दात आहेत, म्हणजे जीवनसत्व जे डी आहे ते काय करते, आपल्या शरीराची जे हर एक प्रकारचे जे हाड आहे बघा शरीरामध्ये, आपण आपल्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत आपल्या शरीरामध्ये काय आहेत, हाडे आहेत. ते हाडांना मजबूती देण्यासाठी काम करत आहे. त्याचप्रमाणे आपले दात निरोगी राहण्यासाठी देखील जीवनसत्व डी हे उपयोगाचं आहे, की जे काही आपण खात आहोत ते लवकर पडू नये, ते गळू नये किंवा ते हलू नये, खराब होऊ नये, याच्यासाठी देखील जीवनसत्व डी हे उपयोगी पडत आहे. निरोगी राहण्यासाठी पुरेसे कॅल्शियम व फॉस्फरस अन्नातून शोषण मिळण्यासाठी, पुरेसे कॅल्शियम आणि फॉस्फरस हे अन्नाच्या मार्फत मिळण्यासाठी देखील जीवनसत्व डी ची ही गरज आहे. बघा अशा प्रकारचे शरीरामध्ये जे हर एक प्रकारची जी हाडं आहेत, जे डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत शरीरातील जे हाडांना बळकटी देण्यासाठी, मजबूती देण्यासाठी, त्याचप्रमाणे दाता देखील निरोगी राहण्यासाठी, निरोगी म्हणजे की दातामध्ये देखील वेगवेगळे जे आजार पसरले, जसं आपण विटॅमिन सी मध्ये पाहिलं की हिरड्या सुजणे, गलगुंदे येणे, गाल फुगणे, त्याचप्रमाणे हिरड्यातून रक्तस्राव येणे, मग या सर्व प्रॉब्लेमवर देखील काय उपाय आहे की दात आपल्याला जर निरोगी ठेवायचे असेल तर विटॅमिन सी आणि विटॅमिन डी देखील आपल्या शरीरामध्ये हे जाणं तितकंच गरजेचं आहे. बघा तुम्ही इथे चित्रामध्ये पाहू शकता. त्याचप्रमाणे कॅल्शियम आणि फॉस्फरस देखील अन्नातून आपल्याला काय मिळत आहे, शोषण मिळत आहे. मग याचं मिळण्याचं जे स्तोत्र आहे ते कोणतं आहे, म्हणजे आपल्याला हे सर्व घटक कुठून मिळणार आहेत जर आपल्याला हे खायचं असेल तर. बघा इथे काय दिलं आहे, सूर्यप्रकाशामुळे. बघा विटॅमिन डी हे कशामुळे मिळते, सूर्यप्रकाशामुळे. आता तुम्ही म्हणाल सूर्यप्रकाशामुळे कसं काय, तर जिथे जेव्हा कोवळं ऊन असतं त्या कोवळ्या उन्हामध्ये देखील बसल्यामुळे तुम्हाला विटॅमिन डी हे मिळणार आहे. कोवळं ऊन म्हणत आहे मी, कडक ऊन नाही. कडक उन्हामध्ये बसाल तर तुम्ही आजारी पडाल, तुम्हाला ताप येऊ शकतो, तुम्ही आजारी होऊ शकता. मी म्हणत आहे कोवळ्या उन्हामध्ये. कोवळं ऊन हे कधी असं मुलांना की दुपारच्या जे 11च्या आतमध्ये जे ऊन असतं, सकाळी जेव्हा सूर्य उगवल्यानंतर थोडा उजेड पडल्यानंतर थोडं ऊन व्हायला सुरुवात
होते आणि जेव्हा 12च्या आतमध्ये जे ऊन असतं ते कोवळं ऊन असतं, त्या कोवळं ऊन म्हणजे सूर्यप्रकाश घेणं हे गरजेचं तितकंच आहे. हे देखील आपल्याला एक औषधाचं काम करत आहे आणि त्यामुळे सूर्यप्रकाशाची जी किरण आहे आपल्या अंगावर ही कोवळी ऊन ही पडणं हे देखील गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो मुलांना काही इथे दिलं आहे, दूध आहे. दुधामार्फत, मासेमार्फत, अंडीमार्फत, जसं मी सांगितलं दूध आहे, अंडी आहे, मासे हे देखील आपल्या शरीराला काय करते, विटॅमिन डी द्वारे मिळतं. लोणी या पदार्थामधून शरीरात तयार होत असते आणि या सर्वांच्या मार्फत आपल्या शरीरामध्ये काय होत असतं, विटॅमिन डी हे तयार होत असतं. म्हणून आपल्याला बघा इथे काय दिले, सूर्यप्रकाशाची गरज आहे, दुधाची गरज आहे, मासाची गरज आहे. त्याचप्रमाणे दुग्धजन्य जे पदार्थ आहे, दूध आहे, लोणी आहे, तूप आहे, पनीर आहे, हे देखील खाणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे अंड देखील खाणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे विटॅमिन जे सी आणि डी देखील आपल्या शरीराला काय करत आहे, मजबूती, हाडांना मजबूती देण्याचं काम करत आहे, दातांना निरोगी ठेवण्याचं देखील हे काम करत आहे. तर बघा अशा प्रकारे पुन्हा आपण बघितलं आहे की चित्रात जसं दाखवलं आहे की बघा चित्रामधील हर एक जो घटक आहे हे आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे, उपलब्ध आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही हे खाणं टाळलं नाही पाहिजे. तुम्ही हे खाणं हे नेहमी नित्याच्या खाण्यामध्ये, आहारामध्ये त्याचा समावेश असणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. बघा आता आपण इथे पाहू शकतो की जर ते आपल्याला नाही मिळाले, आपल्या शरीरामध्ये जर त्या घटकाची कमतरता असेल तर काय होणार आहे, तर आपल्याला बुडदूस होणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, रिकेट्स होणार आहे. म्हणजे जे आपल्या हाडांना बळकटी नसल्यामुळे आपल्या शरीरावर मांस राहणार नाही आणि आपली त्वचा की आपण आणखीनच काय होणार आहोत, कमजोर होणार आहोत, बारीक दिसणार आहोत. म्हणजे जो बुडदूस आहे, जसं बघा लहान मुलांना देखील बुडदूस हा आजार होतो की जेव्हा ते लहान असतात, गर्भाशयात असतात, जेव्हा त्यांचं पालन पोषण नीट केलं जात नाही, ज्या घटकाची त्यांना आवश्यकता असते ते न खाल्ल्यामुळे जेव्हा ते बाहेर असतं मुलांना छोटं, तेव्हा ते काय होतं, त्यांना मूळचा आजार देखील होऊ शकतो. कारण त्यांचे जे पालन पोषण आहे ते नीट केल्यामुळे देखील हा आजार होण्याची शक्यता असते. म्हणजेच त्याला काय बोलत आहोत, रिकेट्स बोलणार आहोत. हाडे मऊ होणे, हाडे जे काय असतात, जे काय होतात, मऊ होतात. जे आपली कणखर पाहिजे त्याचप्रमाणे जे आपले हाडं आहेत ती काय होतात, ठिसूळ व्हायला लागतात. ती काय व्हायला लागतात, मऊ व्हायला लागतात. म्हणजे कालांतराने ती मऊ पडतात, ठिसूळ होतात जर आपण हेच पोषण आपल्या शरीरात नाही गेलं तर. त्यामुळे वेदना होणे, हाड मोडणे आणि त्याच्यामुळे आपल्याला उठताना बसताना वेदना होतात. वेदना होतात म्हणजे पेन होतं. आपण जेव्हा उठतो, आपण जेव्हा बसतो तेव्हा आपल्याला काय होतं, वेदना होतात. आपण काय होतं की आपल्याला ते त्रास होतो, आपल्याला तो कधी कधी तो त्रास असह्य देखील होतो, तो त्रास सहन होत नाही आणि हाड मोडणे. आणि मग अशा वेळेस एक कालांतराने काय होतं की हाडं मोडू देखील शकतात जर विटॅमिन डी आपल्या शरीरात गेलं नाही. त्यामुळे देखील आपल्याला देखील या सर्व समस्यांना सामोरं जाऊ शकतो. बोलणं की आपली जी हाडं असतात ती मऊ होतात, त्याचप्रमाणे त्यामुळे त्यांना वेदना आपल्याला असह्य होतात आणि कालांतराने हाडे मोडण्याची देखील शक्यता असते. बघा अशा प्रकारे जे हाड आहे ते मोडण्याची काय आहे, ही शक्यता आहे. आणि म्हणून आपल्याला देखील विटॅमिन जे डी आहे ते देखील आपल्या शरीरात तितकंच प्रकारे जाणं हे गरजेचं आहे. आता आपण पाहणार जीवनसत्व ई पाहणार की जीवनसत्व ई आहे की त्याच्यामार्फत कोणकोणते जे कार्य आहे आपल्या शरीरामध्ये होत असते ते देखील आपण पाहणार आहोत. बघा इथे काय दिले, पेशीमध्ये चयापचय क्रिया सुरळीत होण्यासाठी व पुनरुत्पादन व स्नायू पेशींना कार्यक्षम राखण्यासाठी की जे विटॅमिन ई आहे ते देखील आपल्या शरीरामध्ये काय, जे चयापचय जे काही आपण खात आहोत, ती चयापचयाची जी क्रिया आहे ती परिपूर्णपणे व्यवस्थित होण्यासाठी, ती क्रिया सुरळीत चालण्यासाठी जे काही आपण अन्नपदार्थ खाल्ला आहे तो प्रत्येक घटकाकडे, जसं आपण अन्न नलिकेतून तो छोट्या जठरात, मोठ्या जठरात आणि त्याचप्रमाणे तो त्या अन्न नलिकेमध्ये तिथे जाऊन त्या पुढे ढकलण्याचं जे व्यवस्थित सुरळ कार्य आहे ते चयापचय, पेशीमध्ये ते हर एक प्रकारचं जे अन्न जाण्याचं देखील एक कार्य सुरळीत चालण्यासाठी देखील आपल्याला काय आहे, विटॅमिन ई ची गरज आहे. त्याचप्रमाणे पुनरुत्पादन होणे व स्नायू पेशींना कार्यक्षम राखणे, जे स्नायू पेशी आहेत त्यांची देखील जी कार्य करण्याची जी क्षमता आहे ती व्यवस्थित चालण्यासाठी देखील विटॅमिन ई ची आपल्या शरीराला देखील गरज आहे. मग हे विटॅमिन ई आपल्याला कोणत्या सूत्रामधून मिळत आहे ते देखील आपण पाहणार की जर आपल्या चेतातंतू आणि चयापचयाची क्रिया सुरळीत करायची असेल तर आपल्याला तो आहार कुठून मिळणार आहे. बघा इथे तुम्हाला सर्व ज्या काही भाज्या दिसतात हे आपल्या घरामध्ये, आपल्या फ्रीजमध्ये, आपल्या किचनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्या उपलब्ध आहेत. बघा तृणांकुर म्हणजे ज्याला अंकुर फुटलेले आहे, जे सर्व कडधान्य आहेत, चवळी आहे, मटकी आहे, मूग आहे, असे जे सगळ्या प्रकारचे जे कडधान्य आहेत त्याला आपण तृणांकुर बोलणार. हिरव्या पालेभाज्या, हिरव्या पालेभाज्या सांगितले. मग पालेभाज्यामध्ये कोणती आहे, मेथी आहे, चवळी आहे, शेपू आहे, पालक आहे, अशा प्रकारच्या ज्या सर्व प्रकारच्या ज्या हिरव्या पालेभाज्या आहेत त्या देखील आपण खाणं गरजेचं आहे. बघा इथे काय दिलं आहे, हिरव्या पालेभाज्या, कवळी पालवी, जे कवळी पाले ते देखील आपल्याला खाणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण कांद्याची जी पात आहे, जी कवळी आहे ती देखील आपल्याला खाणं गरजेचं आहे. वनस्पतीजन्य तेल की ज्या वनस्पती जे आपण वनस्पती आपण काढतो, मग आपण भूमिगत काढतो, मग भूमिगतच्या ज्या शेंगा आहेत त्याचं देखील आपण तेल निघतो.
तीळ काढतो, तिळापासून जे आपल्याला देखील काय मिळतं, तेल मिळतं. जे सूर्यफूल आपण मुलांना वनस्पती आपण उगवतो, मग सूर्यफुलाच्या बियापासून देखील आपण काय करतो, तेल काढलं जातं. तर अशा प्रकारे जे काही वनस्पती निघतात त्याचं देखील तेल आपल्या शरीराला जाणं हे गरजेचं आहे, की जेणेकरून व्हिटॅमिन ई मध्ये देखील त्याची फार आवश्यकता आहे. आपल्या शरीराचं जे काही स्नायूपेशी आहे ज्या कार्यक्षम करण्यासाठी, ती सुरळीत चालण्यासाठी देखील आपल्याला त्याची गरज असते. आणि म्हणून अशा प्रकारे बघा इथे काय दिलेलं आहे, तृणकार म्हणजे जे सर्व प्रकारचे अंकुर आहे, जे कडधान्य आहेत ते आहेत. हिरव्या पालेभाज्या, ज्या हर एक प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या ज्या आपली आई आपल्या जेवणामध्ये नेहमीच करत असते. कवळी पालवी, जे कवळी भाज्या आहेत की ज्या नाजूक आहेत, ज्या कवळ्या पाल्या ज्या भाज्या आहेत त्या म्हणजे जसं आपण बोलू शकतो कांद्याची पात आहे, त्याचप्रमाणे आपण बोलू शकतो जे गावच्या ज्या गावरान ज्या भाज्या आहे, जे माठ आहे, त्याचप्रमाणे आपण बोलू शकतो ते चण्याची जी भाजी आहे, त्या अशा प्रकारच्या ज्या कवळ्या भाज्या आहेत त्या देखील आपण खात असतो. वनस्पतीजन्य जे तेल आहे, ज्या वनस्पती आपण शेती करून काढत असतो त्या वनस्पतीमधून देखील तिळाचं तेल आहे, सूर्यफुलापासून निघणारं तेल आहे, त्याचप्रमाणे शेंगदाण्यापासून निघणारं जे तेल आहे, तर या तेलाचा देखील वापर आपल्या शरीरामध्ये होणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे बघा इथे तुम्हाला काय काय दिसत आहे मुलांना, इथे पालक दिसत आहे, त्याचप्रमाणे लसूण दिसत आहे, लिंबू दिसत आहे, बदाम दिसत आहे, अनार दिसत आहे, त्याचप्रमाणे मला द्राक्ष दिसत आहे, ॲपल दिसत आहे, कोबी आहे. अशा सर्व प्रकारच्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्या शरीरामध्ये हे जाणं गरजेचं आहे आणि ते देखील खाणं तितकंच महत्त्वाचं आहे. मग हे जर आपल्या शरीराला नाही मिळाले, व्हिटॅमिन ई आपल्या शरीराला नाही मिळालं तर काय होणार आहे मुलांना, ते देखील आपण पाहणार आहोत. बघा स्नायूमध्ये कमकुवतपणा येणे, जे आपले स्नायू आहे त्याच्यामध्ये कमकुवतपणा येतो. कमकुवतपणा येतो म्हणजे त्या काय होतात, त्या लूज होतात, म्हणजे त्याप्रमाणे की त्या अशक्त होतात, त्या वीक होतात, प्रजक्त पदार्थ अडथळा निर्माण होणे व त्वचा विकार होणे ना, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला स्किन डिसीजेस होतात. त्वचा विकार होणे म्हणजे काय, स्किन डिसीजेस, स्किन डिसऑर्डर्स काय होतात बघा. अशा प्रकारचे बघा स्किन काय केली जाते, ती आकुंचित पद्धत आणि त्याचा जो शेप आहे, जो त्याचा आकार आहे तो काय केला जातो, बदलला जातो. जे नॉर्मल हात जो आपला असतो, जे नॉर्मल जे पाय असतात तसं न दिसता इथे अशा प्रकारचे आपल्याला स्किन डिसीजेस देखील दिसतात. ती त्वचा काय करते, सर्व जे शरीरातलं जे तेल आहे ते काय करते, आकसून घेते आणि वेगळ्याच त्याच्या हाताला किंवा पायाला काय येतं, एक वेगळ्या प्रकारचा आकार निर्माण होतो. तर अशा प्रकारे व्हिटॅमिन ई च्या कमतरतेमुळे देखील आपल्या स्नायूमध्ये कमतरता होते आणि स्किन डिसऑर्डर देखील आपल्याला होऊ शकतं. कशा प्रकारचे स्नायूमध्ये कमतरता आहे बघा, इथे पाहू शकता की जे पोट आहे ते कसं झालं आहे, फुगलेलं आहे, हे देखील आजार आपल्या याच्यामध्ये होऊ शकतात. आणि त्याच्यामुळे म्हणूनच आपल्याला व्हिटॅमिन ई ची देखील कमतरता ही असता कामा नाही, याचा देखील आपला समावेश होणं तितकंच गरजेचं आहे. आता आपण पाहणार आहोत जीवनसत्व के पाहणार आहोत. आपण पाहिला व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, ई आणि के, हा जो शेवटचा जीवनसत्व के आहे त्याच्याबद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत की तो आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारचं कार्य करतो. बघा आता पाहणार बघा, रक्त साकळण्यास मदत होते, की जे काय आपल्या शरीरामध्ये जे ब्लड आहे ते काय होतं, कधीतरी एखाद्या प्रमाणामध्ये येऊन किंवा एखाद्या मात्रेमध्ये येऊन ते त्याचा एक गोळसर गोळा तयार होण्यास सुरुवात होते. म्हणजे काय होतं, ते ग्लोटिंग ऑफ ब्लड, रक्त साकळण्यास मदत होते. की रक्त काय होतं की ते जे बारीक रक्त होण्यामध्ये जे कधी कधी रक्ताच्या गाठी तयार असतात, त्या गाठीला काय साकळण्यासाठी, म्हणजेच काय बोललं त्याला, ग्लोटिंग ऑफ ब्लड. ब्लड म्हणजे काय, रक्त आहे. तर बघा अशा प्रकारचं जे आपल्या शरीरामध्ये रक्त आहे, जसं आपण बोलू शकतो ना की काय समजा एखादा आजार ऐकला असेल की ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय, की जेव्हा ब्रेनमध्ये म्हणजेच आपल्या मेंदूमध्ये रक्ताच्या जेव्हा गाठी होतात, मग त्यावेळी जसं आपल्या हृदयाला अटॅक येतो, जेव्हा हृदयाला जसं आपला अटॅक येतो त्याचप्रमाणे आपल्या मेंदूला देखील काय तो अटॅक होतो आणि मग त्याला आपण बोललं जातं ब्रेन स्ट्रोक. म्हणजेच आपल्या मेंदूमध्ये काय झालेलं असतात, रक्ताच्या ज्या गाठी असतात त्या तयार झालेल्या असतात आणि त्याच्यामुळे म्हणून त्याला कळतं की जे व्हिटॅमिन के आहे ते काय करतं मुलांना, रक्त साकळण्यास आपल्याला मदत होतं. म्हणजेच काय होतं मुलांना की ग्लोथिंग ऑफ ब्लड आहे, की ते रक्त काय करत आहे, साकळण्याचं एक महत्त्वाचं कार्य ते पार पाडत आहे. मग आपल्याला हे कुठून मिळणार आहे, मग आपण पाहणार सर्व हिरव्या पालेभाज्या. बघा पुन्हा त्याच सगळ्या गोष्टी येतात की आपल्याला ज्या परिसरातून ज्या उपलब्ध निसर्गाने दिलेली जी देणगी आहे, ज्या सर्व पालेभाज्या आहेत त्या आपल्याला, जे फळं आहेत, फुलं आहेत, जे पालेभाज्या आहेत, ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला कुठून मिळत आहेत, ते आपल्याला निसर्गातूनच मिळत आहेत. आपल्याला फक्त काय करायचं आहे, ते शेती करून त्याचं उत्पादन करायचं आहे. आणि मग ह्या पुन्हा बघा, ह्या जे हर एक प्रकारच्या ज्या हिरव्या पालेभाज्या आहेत ते खाणं गरजेचे आहे. ब्रोकोली देखील खाणं गरजेचं आहे. ब्रोकोली म्हणजेच काय, की जो फ्लावर आहे पण तो फ्लावर वेगळा आहे आणि ब्रोकोली ही देखील काय आहे, वेगळी आहे. कोबी आहे, मोड आलेली कडधान्य आहे. जी मोड आलेली कडधान्य आहे मग ती कोणती आहे, चवळी आहे, मटकी आहे, हिरवी मूग आहे, माठ आहे, चणे आहेत. ही सर्व काय आहेत मुलांना, कडधान्य आहेत. ही देखील रात्री भिजवून आपण काय केले पाहिजे, त्याला अंकुर फुटल्यावरती खाणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे अंड्याचा पिवळा भाग,
जे अंड आहे ते अंड आपण जर शिजवल्यानंतर त्याचा जो पिवळा भाग आहे काही लोक ते टाकून देतात, कारण त्याच्यामध्ये फॅटनेस पण जास्त असतो. मग ते देखील आपण कधीतरी खाणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये देखील आपल्याला जीवनसत्व आहे के मिळत असतं. तर अशा प्रकारे मुलांना की आपण काय करणं गरजेचं आहे, या सर्व पदार्थ आहे ते आपल्या पदार्थ आपल्या आहारामध्ये त्याची घेणं हे गरजेचं आहे. जर आपण ते नाही घेतले तर काय होणार, इजा झाल्यास फार रक्तस्राव होतो. पण आपण जर हे सर्व हिरव्या पालेभाज्या आहे किंवा अंड्याचा पिवळा भाग आहे किंवा जी कडधान्य आहे जर आपण ती नाही खाल्ली तर काय होणार, इजा झाल्यास फार रक्तस्राव होतो. फार रक्तस्राव होतो म्हणजे तुम्हाला छोटीशी जरी जखम झाली तरी त्याच्यातून तुम्हाला काय होऊ शकतं, खूप मोठ्या प्रमाणात रक्त येण्यास सुरुवात होते. म्हणजेच काय आहे, ते अकार्यक्षम आहे की तुम्ही तुमच्या शरीरामध्ये त्याची कमतरता असल्यामुळे तुमच्या शरीरातून काय होत आहे, जरा जरी खरचटलं, जरी लागलं किंवा मुलांना टोचलं तरी पण काय होऊ शकतं, रक्त ही जास्त प्रमाणामध्ये वाहण्याची शक्यता असते. आणि म्हणून इजा झाल्यास फार रक्तस्राव होतो असं सांगितलं. की म्हणून इजा जास्त झाली तर काय होऊ शकतं, इजा झाल्यास काय होऊ शकतं, थोड्याफार पण जरी इजा झाली तर रक्त हे जास्त प्रमाणामध्ये वाहण्याची ही शक्यता असते. तर अशा प्रकारे जीवनसत्व आपण पाहिलेले आहेत की जीवनसत्वाचे देखील 2 प्रकार आहेत, एक जलविद्राव्य, एक जलविद्राव्य आहे. मग जलविद्राव्यामध्ये बी आणि सी हे काय आहे, जलविद्राव्य आहेत. मग त्याच्यामध्ये देखील B1 B2 B3 B9 B6 B12 हे काय जीवनसत्व प्रकार पडतात. मग ते आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारचे कार्य करतात आणि त्याप्रमाणे काय त्यांची आपल्या शरीराला कशा प्रकारची गरज आहे, कार्य करतात, त्याचं स्तोत्र काय आहे आणि जर ते नाही मिळाले ते देखील आपल्याला कोणत्या प्रकारचं काळजी घ्यायची आहे ते देखील आपण पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे जे जीवनसत्वाचा दुसरा प्रकार आहे जलविद्राव्य, म्हणजे व्हिटॅमिन A B C D E K पर्यंत मुलांना आपण पाहिलेले की ते आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारचं कार्य करत आहे, त्याचे स्तोत्र कोणते आहे आणि जर त्याचा अभावामुळे आपल्याला कोणकोणते आजार होऊ शकतात याच्या संदर्भातली सर्व माहिती आपण या टॉपिकमध्ये मुलांना कव्हर करून घेतलेली आहे.